रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजवरून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास, समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी याचा विचार आपण करतो आहोत. चार महिने होऊन गेले. समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक आणि ग्रंथराज दासबोध याचा आपण अभ्यास करण्याचा, चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज ग्रंथराज दासबोध या अत्यंत अद्भुत, अलौकिक अशा ग्रंथाचा शेवटचा समास, 20व्या दशकातील 10वा समास म्हणजे 200वा समास आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे विमल ब्रह्म निरूपण.
या ग्रंथामध्ये आपण पाहिलं की प्रापंचिकाला राजकारणी माणूस असेल, लेखक असेल, पारमार्थिक असेल, साधक असेल, सिद्ध असेल, ज्ञानी असेल, बद्ध असेल, अशा सगळ्यांना समर्थ रामदासांनी आपलं जीवन कसं जगावं त्याबद्दल विवेचन केलेलं आहे. आपला प्रयत्न तोच होता की अभ्यास तर मी पण करतो आहे 20 वर्षापासून, पण या 4 महिन्यात जो अभ्यास केला त्यांनी एक वेगळी पातळी किंवा वेगळी दृष्टी, वेगळा दृष्टिकोन या अभ्यासाला मिळाला आहे. 2 तास तयारीचे, 1.25 तास 1.5 तास बोलण्याचे, यामध्ये 4-5 तास 5-6 तास सहज व्यतीत होत असत. एकच स्पंदन, एकच चिंतन, एकच मनन. ग्रंथराज दासबोध तो आपण आज 126वा दिवस आहे. पहिले 4 दिवस जर आपण प्रस्तावना आणि मनाचे श्लोक यांचं विवरण यामध्ये जर सोडले तर आपण 122 दिवस ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास, मनन, चिंतन यामध्ये या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण हे सगळं अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे केलं. समर्थ वाङ्मयाची प्रस्थानत्रयी ही मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आत्माराम. त्यामुळे आज जरी आपला ग्रंथराज दासबोधाची सांगता होत असली तरी पण उद्यापासून आपण आत्माराम या ग्रंथाचा विचार करूया. आजचा जो समास आहे तो आहे विमल ब्रह्म निरूपण, दशक 20, समास 10. या ग्रंथाचा हा कळसाध्याय आहे. या ग्रंथातील हा शेवटचा समास आहे. यामध्ये समर्थ रामदासांनी तत्वज्ञानाचा सारांश विशद करून सांगितलेला आहे. खरं तर 20वा दशक जो आहे तोच पूर्ण या ग्रंथराज दासबोधाचा सारांश आहे. या समासामध्ये शेवटचा समास म्हणून समर्थ रामदासांनी या तत्वज्ञानाचा सारांश आपल्या समोर ठेवलेला आहे. 6 मुद्दे समर्थ रामदास या समासामध्ये सांगतात. नंबर 1, एकटं एक परब्रह्म सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंना, सर्व काली व्यापून आहे. एकमेव परब्रह्म. नंबर 2, सर्व कल्पनांच्या पलीकडे असलेले परब्रह्म हे सर्वस्वी गुणरहित आणि विकार रहित आहे. त्याला कुठलाही गुण नाहीये, कुठलाही विकार त्यामध्ये संभवत नाहीये. नंबर 3, परब्रह्म हे साधू संतांचे विश्राम स्थान आहे. शुद्ध ज्ञान दृष्टीने संत त्याचा अनुभव घेतात. संतांना त्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव घेता येतो, त्याची प्रचिती होते, त्याच्याशी तदाकारता संतांना सहज साध्य होते. नंबर 4, अशी ही ज्ञान दृष्टी की ज्या दृष्टीच्या योगे परब्रह्माची तदाकारता घेता येते, परब्रह्माला अनुभवता येतं, ती दृष्टी श्रवण, मनन, निधिध्यास याच मार्गाने जाते, याच मार्गाने मिळते. म्हणून आपण श्रवण मनन केलेलं आहे.
निधिध्यास आपण उर्वरित आपल्या आयुष्यामध्ये या ग्रंथामध्ये सांगितलेल्या हिताचा, उपदेशाचा आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये त्याचा तो प्रकटपणे दिसला पाहिजे. नंबर 5, अंतर्यामी निश्चळ परब्रह्म बिंबले की संसार सफळ झाल्याचं समाधान प्राप्त होतं. ते परब्रह्माची साक्षात्कारता, त्या परब्रह्माची तदाकारता एकदा जर आपल्याला पोचली, काही अंशाने का होईना, काही क्षणापुरती का होईना, म्हणजे हा जो मानवी देह मिळालेला आहे तो भरून पावला, त्याचं सार्थक झालं असं समाधान आपल्याला होतं. शेवटचा 6वा मुद्दा असा आहे की समर्थ हेतुपूर्वक सांगतात, दासबोध ही भगवंताचीच वचनं आहेत. हा ग्रंथ प्रत्यक्ष दाशरथी रामाची वचनं आहेत. त्यामुळे या ग्रंथाबद्दल मनामध्ये संशय, विकल्प असा न येता अत्यंतिक निष्ठेनं, अत्यंतिक श्रद्धेनं या ग्रंथाचं आपण श्रवण मनन केलेची करावे, या न्यायाने आपण ते करत राहिलं पाहिजे. समर्थ म्हणतात, परब्रह्म दुर्बोध आहे, सहजासहजी त्याचा लाभ होणार नाही. पण या ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी जी उदाहरणं दिली, जे मार्मिक दृष्टांत आम्हाला दिले, आमच्या जीवनातले अवगुण काढून टाकण्यासाठी आणि गुणांची कास धरण्यासाठी, आम्हाला ज्या वळणावर, ज्या मार्गावर आमच्या हाताचं बोट धरून आम्हाला समर्थांनी नेलं, त्यावरून आपल्याला परब्रह्माची तदाकारता किंवा त्याचा साक्षात्कार व्हायला फार वेळ नाही लागणार. हा 20 दशक आणि 200 समास समर्थ रामदास म्हणतात की साधकाने जाणीवपूर्वक, विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि चिंतन करता करता हळूहळू त्याचा अर्थच नव्हे तर त्याचा गूढार्थ सुद्धा आपल्याला समजायला लागेल. कवित्वाचं कर्ते पण आत्मारामाकडे आहे, आपल्याकडे कर्ते पण घेतलेलं नाहीये समर्थ रामदासांनी. असं अत्यंत नम्रतापूर्वक, अत्यंत विनयपूर्वक समर्थांनी आपल्याला सांगितलंय. आणि ही सगळी रचना जी आहे, हे सगळं जे कर्तृत्व आहे ते त्या जगदीश्वराचं आहे, असं समर्थ या ठिकाणी या समासामध्ये आपल्याला सांगतायत. आपण या समासातल्या ओव्यांचं विवेचन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी सुरू करूया. दशक 20 समास 10 विमल ब्रह्म निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म श्रीराम. जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख होते, सन्मुख पण चुके नाते काही केल्या श्रीराम. हे परब्रह्म कसं आहे? समर्थ म्हणताय, धरू जाता धरिता नाहीये. आपण आता 2 दिवसाखाली पाहिलंय, परब्रह्म ही काही वस्तू नाहीये, ती समजून घेतली पाहिजे, आकळून घेतली पाहिजे. समर्थ म्हणतात सूक्ष्म निरूपण कालच्या समासामध्ये, ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या विण देता नये, तो समजून घेतला पाहिजे. पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे. असं नाही करता येत की हे घे परब्रह्म, तुझ्या हातात घे, खिशात घे, पिशवीत घे आणि जा.
असं नाही होऊ शकत. त्याप्रमाणे समर्थ या ठिकाणी म्हणतात, धरू जाता धरिता नाहीये, त्याला धरता येत नाही. टाकू जाता टाकीता नाहीये. ठीक आहे, मी टाकून देतो, आता परब्रह्माला हात लावत नाही, असंही होत नाही. जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म, ते सगळीकडे व्यापून आहे. मग ते कुठे आहे ते पुढच्या ओळीमध्ये सांगितलंय. पुढच्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितले, जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख होते, सन्मुख पण चुके नाते, काही केल्या श्रीराम. जिकडे तिकडे जेथे तेथे, जिथं जिथं दृष्टी जाईल, जिथं जिथं आपण पाहू, त्या सगळ्या ठिकाणी ते परब्रह्म आहे, सगळीकडे व्यापून आहे. विनमुख होता सन्मुख होते. समोर परब्रह्म आहे का, मग मी तोंड फिरवतो, मागे घेतो तोंड. तिकडे नाहीये का, विनमुख होता. मी जरी असं वाटलं मला की समोर माझ्या परब्रह्म आहे, मी आता मान फिरवतो. विनमुख होता सन्मुख होते. आता मी मोबाईल माझ्या समोर ठेवलेला आहे आणि मी जर मोबाईल असा उलटा फिरवला तरी पण मी तुम्हाला दिसेल की नाही, त्यामध्ये व्यवस्था आहे. म्हणून आपण पाहिलं, काही प्रवचनकार जेव्हा मोबाईलचा स्क्रीन आपल्या समोर ठेवतात आणि त्यातल्या त्यात जर त्या महिला असतील तर त्यांच्या साडीचा पदर हा उलटा होतो. आपल्या लक्षात आलं असेल ते. पण समजा ती जर व्यवस्था अशी केली की कॅमेरा माझ्याकडे ठेवलाय तर मी बरोबर दिसतो, पण त्यात अडचण काय आहे, तुम्ही ज्या खाली टिप्स पाठवल्या, काही सूचना पाठवल्या, त्यामुळे दिसत नाहीत. तसं आहे, समोर स्क्रीन ठेवा किंवा मागे स्क्रीन ठेवा, कॅमेरा कायम तुमच्याकडे. तसं हे परब्रह्म कुठेही जा, ते समोरच आहे. जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख होते, सन्मुख पण चुके नाते, काही केल्या श्रीराम. चुकतच नाही, कितीही ठरवा, पण ते आहे ते आहे, सर्वत्र आहे, सगळीकडे व्यापून आहे. बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशाची राहिले, आकाश चौकडे पाहिले, तरी सन्मुखची आहे श्रीराम. आकाश म्हणजे काय, फक्त वर तोंड केलं म्हणजेच आकाश दिसतं का? माझ्या समोर जी स्पेस आहे त्या स्पेसला आकाश असं म्हणतात, त्यालाच अवकाश असं म्हणतात. बैसले माणूस उठून गेले, समोर माझा माणूस बसलेला आहे आणि तो उठून गेला. तो गेला म्हणजे त्याचा देह गेला, उठून बाजूला गेला. देह गेला म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका, उठून बाजूला गेला. पण त्यातलं जे आकाश तत्व त्यांनी व्यापून ठेवलेलं होतं ते जसंच्या तसंच आहे. आकाश तत्वाला कुठेही धक्का बसलेला नाही. आकाश चहूकडे तरी पाहिले तरी सन्मुखची आहे. आकाश जिथं जाऊ, जिथं पाहू, खाली पहा, वर पहा, जमिनीत पहा, शेजारी पहा, बाजूला पहा. काल आपण पाहिलं ते कसं आहे, वाम सव्य, दक्षिणांग वामांग, अध ऊर्ध्व, सगळीकडे ते व्यापून आहे. अनेक साधक या 4 महिन्यामध्ये इथं जशी समर्थांनी सांगितलंय, बैसले माणूस उठून गेले. काही जण आले, काही जण गेले, काही जण जात येत राहिले.
पण काही मंडळी मात्र, मला माहिती आहे, नावच घेतली पाहिजेत अशातला भाग नाही, पण चातुर्मासाचं व्रत म्हणून त्यांनी या ग्रंथराज दासबोधाचं श्रवण केलेलं आहे. एकही दिवस खंड पडला नाही. फारच तर अत्यंतिक म्हणजे टाळूच शकत नाही. तर काही जणांनी मला फोन करून सांगितलं, आज जमलं नाही बरं का, आज अशी अशी अडचण आली, उद्या जमणार नाहीये बरं का, आमच्या घरी कार्यक्रम आहे. व्रतस्थ भावनेनं आपण याचं श्रवण केलेलं आहे. समर्थांच्या चरणी ही सगळी सेवा, श्रवण सेवा रुजू झाली आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे मी आता खरं तर असं आहे की आपलं सेशन झाल्यानंतर, आपलं सत्र संपल्यानंतर अनेक जणांनी पाहिलंय, ऐकलेलं आहे. 200, 250, 250 लोकांपर्यंत ही प्रवचनं पोचलेली आहेत. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर पोचलेली आहेत. अनेकांचे मेसेज आले, अनेकांचे फोन आले, पण इथं टिकून राहिलेले अशी जी काही मंडळी आहेत त्यांची मी यादी करायचा प्रयत्न केलाय. कारण ओवीच आली आज तशी, बैसले माणूस उठवून गेले, तेथे आकाशीची राहिले. मग कोण कोण बैसलं, कोण कोण उठून गेलं, मला असं वाटलं की आपण एक यादी केली पाहिजे. आदरणीय सौ अलकाताई मुतालिक ज्यांची प्रवचन आपण ऐकली उपनिषदांवरची, अनुराधा ओक, आशा वड्याळकर, अतुल लाड, अश्विनी कुलकर्णी, अपर्णा वांगीकर, ज्या जुना दासबोध यातल्या श्लोकांवर लिहित आहेत, अनंत भागवत, अरुण भार्गवे, अंबादास वानखेडे, अशोक राखोंडे, श्री बालाजी सावजी, बाळासाहेब पाटील, बालाजी लांडगे, बाळासाहेब पानसे, बापूसाहेब शिरूरकर, त्यानंतर श्री गणेश कुलकर्णी, गोपाल सिंग बिसेन, श्री जयंत कुलकर्णी, जयश्री करमळकर, श्री केशव देशमुख, कमलेश जोशी की जे आता शिवथरगडीचे विश्वस्त झालेले आहेत, बिरवाडीला राहतात, किशोर पाठक, केदार परांजपे, सौ कल्याणी जोशी भंडाऱ्याच्या, सौ लोचन काटे या आबा महाराजांच्या अनुग्रहित आहेत. दत्तात्रय स्वामींच्या परंपरेमध्ये, कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये सौ माधवी पानसे, ही दोघेही नवरा बायको दासबोध सखोल अभ्यासचे अभ्यासार्थी आहेत आणि अनेक उपक्रमांमध्ये ते सहभाग घेतात. मेधा गोखले, मोहन भिडे, मनोज जैन, मंगला चौधरी काकू, माधवी शेवडे, मेधा कुलकर्णी, हेही दोघे उभयता लक्ष्मीनारायण त्यांची उपस्थिती आहे. चांगल्या प्रवचनकार आहेत, आपण ऐकली त्यांची प्रवचनं. आणि सध्या परमपूजनीय अक्का स्वामींचा पडवीवरचा दासबोध, त्यातल्या ज्या कथा आहेत त्या कथा त्या आदिती ग्रुप बीड यांच्या माध्यमातून मुलांसाठी सादर करीत आहेत. मीरा पाटील, आमच्या ज्येष्ठ मोहिनी खोत, डॉक्टर मीना भांगरे यांचाही गीतेवरचा अभ्यास आहे. मला आत्ता नुकतं समजलं की त्यांना 18 अध्याय पाठांतर असल्यामुळे 21,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना रामकृष्ण मठातून मिळालेलं आहे. सौ माया देशमुख,
त्या म्हणतायत की नेटचा प्रॉब्लेम आहे, ऐकू येत नाहीये. हे दोघंही नवरा बायको दासोहचे अभ्यासार्थी आहेत. आमच्या नंदिनी पाटखेडकर, नंदकुमार कुलकर्णी, नीला खेर, आमचे प्रकाश जोशी अत्यंत निष्ठावान आणि मन लावून तन्मयतेने अभ्यास करणारे, प्रतिभा जोशी, प्रदीप देवस्थळी, परशुराम तुंडुलवार, प्रतिभा पोरे, प्रियंका टाकसाळकर, सौ राजश्री देशपांडे, रेणुका नाईक, रेवा देशपांडे या एक अशा हरहुन्नरी कार्यकर्त्या आहेत. चाफळचं शिबिर असेल, गडावरचं असेल, घडीतलं असेल, पण त्या सगळीकडे त्यांच्याकडे महत्वाचं काम म्हणजे रांगोळी. रांगोळी सगट त्या सगळीकडे फिरत असतात. अत्यंत सुरेख कार्यकर्ता म्हणून त्या समर्थ संप्रदायाला प्राप्त झालेल्या आहेत. आमच्या रश्मी शिंदे, रंजना पाटील कीर्तनकार, रमेश ओक ज्यांनी मला शक्तिपाताचा विशेष अभ्यास करायला लावला, त्यानंतर सौ सुमेधा खानापूरकर, सुषमा काळे आणि यांची एक भगिनी आहे. या 3 सख्या बहिणी आहेत समर्थ संप्रदायात. असं उदाहरण मला दुसरं नाहीये कुठे शोधून सापडत, एका संप्रदायाला वाहिलेल्या. आणि मी पाहतो आहे 4 महिने झालं त्यांची उपस्थिती आहे. सुमेधा खानापूरकर, सुषमा काळे आणि सुचेता देशपांडे. चतुर्मासाचा संकल्पच केलेला आहे त्यांनी. त्यानंतर कीर्तनकार असलेल्या आणि समर्थांच्या अभंगांवर लिहिणाऱ्या सौ शुभदा थिटे. दुसऱ्या कीर्तनकार सध्या अमेरिकेत आहेत. रात्रीची झोप मोड झाली तरी त्या आपलं हे निरूपण ऐकत असतात. सौ शुभदा फणसे कीर्तनकार, प्रवचनकार. तिथून त्यांनी ऑनलाईन आत्ता कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. त्यानंतर स्मिता कुलकर्णी, संजय मुखेडकर, सुरेखा संत, संध्या टाकळकर, त्या पण प्रवचनकार आहेत. संत समागम या पेजवरनं त्यांची प्रवचनं झालेली आहेत. सुहासिनी दांडेकर, आपण ज्यांचं तोफ म्हणून ज्यांचा मी उल्लेख करतो ते आपले औरंगाबादचे, संभाजीनगरचे श्री शंकर जाधव, शर्मिला रुद्रवार, शैला गावंडे, श्रीराम धानोरकर, संजय शुक्ल, प्राध्यापक एस.एन. पाटील सिंधुदुर्गचे, सुनंदा जेरे, स्नेहल उडगी आणि जयंत उडगी, हे दोघेही लक्ष्मीनारायण हेही अत्यंत नियमितपणे ही सगळी निरूपण ऐकत आहेत. आमच्या अभ्यासार्थी स्मिता गांधी पनवेलच्या, जयंतराव उडगी आणि स्नेहल उडगी ह्या दोघांची ही दोघंही आहेत. त्यानंतर उमा कावरे, उषा साळी वागत, उदय अग्निहोत्री, त्यानंतर सौ वासंती चौधरी, ज्या सातत्याने मला या 4 महिने सुरुवातीपासून त्या या सगळ्या उपक्रमात आहेत आणि प्रवचनकार आहेत. त्यांचं प्रवचन मनाच्या श्लोकांवर आपल्या संत समागम या फेसबुक पेजवर झालं. वंदना सूर्यवंशी, आमच्या वैशाली देशपांडे, वैभव कुलकर्णी, उर्शाली कुलकर्णी त्या कीर्तनकार आहेत आणि सध्या डफ गाणी यावर त्या रामदासी साहित्य परिषद या व्यासपीठावर लिहित आहेत. आमच्या वसुधा जहागीरदार, विनायक जोशी गुरुजी, वैभव पाटील, अशी अनेक मंडळी की आपण सगळ्यांनी मला हुरूप दिला, मला हा अभ्यास करण्यासाठी उद्युक्त केलं. आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करता येत नाही. आपल्या सगळ्यांना माझा समर्थांच्या शब्दामध्ये दुरूनी माझा नमस्कारू, कारण तुमच्यामुळे मला एक वेगळी दृष्टी हा अभ्यास करण्यासाठी मिळाली. आपण आपल्यापैकी बरीच मंडळी ही गडावर घडीवर येणारी आहेत आणि त्यांच्याकडे असं हे जीवनसुधा नावाचं एक पुस्तक आहे. या जीवनसुधा नावाच्या
पुस्तकावर, या पुस्तकामध्ये पान क्रमांक 46 वर आदरणीय धेनुदासजी डोळे या कवींनी लिहिलेलं एक काव्य आपल्याला आजचा समाज झाल्यानंतर ते आपण म्हणूया. मी ते यासाठी आत्ता सांगितलं की आपल्याकडे जर उपलब्ध असेल तर आपण ते शोधून आपल्या समोर ठेवायला काही हरकत नाही. आता आपण परत पुनश्च एकदा या समासाकडे जाऊया. सज्जनांनो, ही सगळी सेवा तुमच्या माध्यमातून आणि मला जी करता आली या देहाच्या माध्यमातून, याला एक प्रबळ कारण लागलं आणि ते म्हणजे संत समागम फेसबुक पेजचे आपले आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर. त्यांच्यामुळे हा ज्ञानयज्ञ सुफळ सफळ होऊ शकला. त्यांनी मला वेळोवेळी सूचना दिल्या, सावकाश चालू द्या, चांगलं चाललंय. एवढा ऑडियन्स 30-35 जणांचा कायम असलेला ते म्हणाले फार विरळा मिळतो, त्यामुळे तुम्ही थांबू नका, तुम्ही सावकाशपणे हे सगळं चालू द्या. आपल्या सगळ्यांच्या सूचना, त्यांच्या सूचना, त्यामुळे मला अभ्यास करण्यासाठी एक वेगळा हुरूप मिळाला, एक वेगळं बळ मिळालं. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे, प्रवीणजी शास्त्रींचे मी ऋण व्यक्त करतो. आणि आपण पुन्हा समासाकडे वळूया. समर्थ असं म्हणतात, बैसले माणूस उठवून गेले, तेथे आकाशाची राहिले, आकाश चहूकडे पाहिले तरी सन्मुखची आहे. ते कुठेही जरी पाहिलं, आकाश तत्व हे बरोबर आपल्याला सगळीकडे दिसतं. खाली, वर, मागे, पुढे, आजूबाजूला, उजवीकडे, डावीकडे. समर्थ पुढे म्हणतात, जिकडे तिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशाची भोवते, बळे आकाशा बाहेर ते, कैसे जावे श्रीराम. कुठं पळून जाईल प्राणी? पृथ्वी सोडून जाईल, आकाशात जाईल. तिथेही आकाश आहेच की. जिकडे तिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशाची भोवते, बळे आकाशाबाहेर ते कैसे जावे. कसं शक्य आहे? काहीही केलं तरी आकाशाच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, कारण आकाशाला अंतच नाहीये. सगळीकडे ते कोंदाटलेलं आहे. जिकडे तिकडे प्राणी पाहे, तिकडे ते सन्मुखची आहे. समस्तांचे मस्तकीर आहे, माध्य आणि मार्तंड जैसा श्रीराम. परी तो आहे एकदेशी, दृष्टांत न घडे वस्तुसी, काही एक चमत्कारासी, देऊनी पाहिले श्रीराम. समर्थ म्हणतायत, जिकडे तिकडे प्राणी पाहे. प्राणी जिकडे पाहिल, मनुष्य जिकडे पाहिल, तिकडे ते सन्मुख जी आहे, ते विन्मुख होऊ शकत नाही. समस्तांचे मस्तकीर आहे, माध्य आणि मार्तंड जैसा. उपमा दिली, एक दृष्टांत दिलेला आहे. समस्तांचे मस्तकीर आहे. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांना एक प्रश्न आहे, एकाच वेळी डोक्यावर येणारी अद्भुत गोष्ट कोणती आहे? सगळ्यांच्या एकाच वेळी, एकाच ठिकाणी सगळ्यांच्या डोक्यावर येणारी अद्भुत गोष्ट कोणती आहे? तर ती आहे माध्य आणि मार्तंड जैसा. समस्तांचे मस्तकीर आहे. कुणी कुठेही असू द्या, पण दुपारी 12 वाजता सूर्य हा त्याच्या डोक्यावर येतो. माध्य आणि मार्तंड जैसा. परी तो आहे एकदेशी. एवढं सूर्याचं उदाहरण दिलंय. समर्थ म्हणतात तो एकदेशी आहे, मर्यादित आहे. आज 12 वाजता दुपारी सूर्य माझ्या माथ्यावर होता. अमेरिकेतल्या, जपानमधल्या दुपारी 12 वाजता, आत्ताच्या 12 वाजता त्यांच्या माध्यमी आहे का? त्यांच्या डोक्यावर आहे का? नाही. हा, जपानमध्ये दुपारी जेव्हा 12 वाजतील तेव्हा तो बरोबर त्यांच्या डोक्यावर येईल, पण तेव्हा मग भारतात माझ्या डोक्यावर नसेल, म्हणून तो एकदेशी आहे. पण पुढे समर्थ म्हणतात, दृष्टांत न घडे वस्तुसी. त्या परब्रह्माला दृष्टांत देणं, उपमा देणं हे शक्यच नाही. वस्तू म्हणजे परब्रह्म.
काही एक चमत्काराशी देऊन पाहिले. थोडी समजूत यावी म्हणून, थोडा अर्थबोध व्हावा म्हणून म्हणून ते उपमा दिली आहे. चमत्काराशी म्हणजे समजून येण्यासाठी, त्याची जाणीव होण्यासाठी. नाना तीर्थे नाना देशी, कष्टत जावे पहाव्यासी, तैसे न लगे परब्रह्मासी, बैसले ठाई श्रीराम. प्राणी बैसोनीच राहता, अथवा बहुत पळोन जाता, परब्रह्म ते तत्वता, समागमे श्रीराम. प्राणी बैसोनीच राहता, नाही मी आता कुठंच जात नाही, इथंच बसून राहतो, तरी त्याच्या चारी बाजूला आकाश व्यापून आहे. अथवा बहुत पळोन जाता, यानामध्ये बसतो, चंद्रयानामध्ये, आणि जातो मंगळावर, जातो गुरुवर. तिचं आकाश नाहीये का? पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशाची तयाला, तैसे ब्रह्म प्राणी आला, व्यापून आहे श्रीराम. जसं मी यानाचं उदाहरण दिलं, तसा पक्षी तो आकाशामध्ये जातो. मी आपल्याला मागे म्हणालो की काही कबुतरांवर लाखो रुपयांच्या किमती आहेत, कबुतरांच्या सुद्धा. ती कबूतर तासन तास दिवसन दिवस आकाशात विहरत राहतात. किती उडाले तरी आकाशाच्या बाहेर नाही जाऊ शकत. स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटर जातात. समुद्राच्या एका काठावरून समुद्राला पार करून पलीकडे जाणारे पक्षी किती वेळ लागत असेल, किती दिवस लागत असतील. काय खायला मिळतंय? काहीच नाही. समुद्राच्या वर ते विहरण करत असतात, उडत जातात. काय खायला मिळणार आहे त्यांना? ज्यांची कॅपॅसिटी संपली ते एखाद्या जहाजावर, एखाद्या मोठ्या गलबतावर बसत असतील, विश्रांती घेत असतील. एखाद्या बेटावर, एखाद्या खडकावर, समुद्रामध्ये आलेला एखादा तो हिमनग असेल त्यावर बसत असतील. आणि काही जणांचं प्राणोत्क्रम पण होत असेल, समुद्रात स्वाहा होत असतील ते. पण आकाश चुकत नाही. परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म शेवटाचा शेवट, ज्यासी त्यासी ब्रह्मनीट, सर्व काळ श्रीराम. दृश्या सभाये अंतरी, ब्रह्मवाट दाटले ब्रह्मांडोदरी, अरे त्या विमळाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. समर्थ म्हणतात ते एवढं विमल आहे, एवढं शुद्ध आहे, एवढं पवित्र आहे, एवढं व्यापक आहे की त्याची बरोबरी कुणाशी करावी? अरे त्या विमळाची सरी कोणास द्यावी? त्याची बरोबरी करणार कोण आहे? दृश्य सबाह्य अंतरी, बाहेर आत सगळीकडे ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी, ब्रह्मांडाच्या उदरामध्ये आणि ब्रह्मांडाच्या बाहेर ते व्यापून आहे. वैकुंठ कैलास स्वर्गलोकी, इंद्रलोकी 14 लोकी, पन्नगादिक पाताळ लोकी, तेथेही आहे श्रीराम. वैकुंठावर जा, तिथं आकाश आहे. आपण पाहतो, मालिका चालू आहेत सध्या, कृष्ण मालिका आहे. मग त्यामध्ये कधीतरी आपल्याला कैलाशावर जावं लागतं, कधीतरी विष्णू लोकात जावं लागतं, कधीतरी इंद्रदेवामध्ये जावं लागतं. समर्थ म्हणतायत कुठेही जा. वैकुंठ, कैलास, स्वर्ग, इंद्र, 14 लोक, 7 वर आणि 7 खाली, वरचे आणि खालचे, कुठेही गेलं तरी आकाश तत्व, ते परब्रह्म तत्व हे व्यापून आहे सगळीकडे. पन्नगादिक पाताळ लोकी, ज्या ठिकाणी मोठमोठे सर्प, अजस्त्र सर्प आहेत, अशा त्या पाताळामध्ये सुद्धा त्याची हे आहे, सगळीकडे ते पसरलेलं आहे. काशीपासून रामेश्वर, अवघे दाटले अपार, परता परता पारावार, त्यास नाही श्रीराम. काशीपासून रामेश्वर पर्यंत जा, अवघे दाटले अपार, कुठेही त्याला खंड पडलेला नाही. परता परता पारावार, त्यास नाही. कितीही पलीकडे जा,
पृथ्वीचं टोक संपलं, समुद्राचं टोक संपलं, ग्रहांचं टोक संपलं, तरी पण ती स्पेस जशीच्या तशीच आहे. परब्रह्म ते एकले, एकदाची सकळासी व्यापले, सकळास स्पर्शोन राहिले, सकळा ठाई श्रीराम. परब्रह्म पाऊसे भिजेना, अथवा चिखलाने भरेना, पुरामध्ये परिवाहेना, पुरा समागमे श्रीराम. समर्थ म्हणतायत परब्रह्म हे पावसामध्ये भिजणार नाही. ढगफुटी झाली तरी ते भिजत नाही, किंवा ते चिखलानी भरत नाही. पुरामध्ये परिवाहेना, ते कुठेही वाहून जात नाही. ते असतची असे. खूप ऊन पडलं म्हणजे ते सुकलंय का? खूप थंडी पडली म्हणजे त्याला हिव वाजलंय का? असं नाही होऊ शकत. ते तत्व असतची असे. त्याच्यावर कुठलाही फरक पडत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. एक सरे सन्मुख बिनमुख, वाम सव्य दोहीकडे एक, अर्ध ऊर्ध प्राणी सकळिक, व्यापून आहे श्रीराम. किती दिशांचा विचार केलाय, ते कुठं नाहीये सांगा. समर्थ म्हणतायत एक सरे सन्मुख बिनमुख, एकाच वेळी सगळीकडे. मागे एकदा दृष्टांत देताना समर्थांनी सांगितलं, 4 ठिकाणी 4 निशाणं उभी करायची. एकाच वेळी आपण हात लावू शकू का? नाही. फार फार तर 2 ह्याला आपण हात लावू शकतो, पण 4 कसं काय आपण शिवणार? पण परब्रह्म कसं आहे? एक सरे म्हणजे एकाच वेळी सन्मुख आहे, विनमुख आहे, समोर आहे, पाठीमागे आहे. वाम म्हणजे डावीकडे आहे, सव्य म्हणजे उजवीकडे आहे, दोहीकडे एक. आर्ध म्हणजे खाली, ऊर्ध म्हणजे वर, सगळीकडे व्यापून आहे. आकाशाचा डोहो भरला, कदापि नाही उचंबळला, असंभाव्य पसरला, जिकडे तिकडे श्रीराम. आकाशाचा डोहो भरिला. पुढे समर्थ म्हणतात कदापि नाही उचंबळीला. त्याला भरती आली का? उचंबळून तो त्या डोहातून बाहेर आला का? का कमी पडला? असं होत नाही. का होत नाही? तर त्याला विकारांचा स्पर्शच होऊ शकत नाही. म्हणून ते भरत नाही, त्याला ओहोटी नाही, ते उचंबळत नाही, ते कमी पडत नाही, सुकत नाही, ओलं होत नाही, चिखल होत नाही, काही होत नाही. कदापि नाही उचंबळला. उचंबळणे म्हणजे भरती येणे. समुद्राला भरती येते, पण त्याला नाही येत भरती. त्यामध्ये विकार नाही आहे. असंभाव्य पसरला, जिकडे तिकडे श्रीराम. एक जिन्सी गगन उदास, जेथे नाही दृश्य भास, भासे वीण निराभास, परब्रह्म जाणावे श्रीराम. एक जिन्सी गगन उदास. एक जिन्सी या शब्दाचा अर्थ आहे दृश्य भास नसल्यामुळे गगन कसं वाटतं? तिथं दृश्य भास नाहीये. गगन मागे मी आपल्याला सांगितलं, आकाश आणि आभाळ ह्याच्यात फरक आहे. जेव्हा ते गडगडतं, जेव्हा मेघ येतात, तेव्हा ते आभाळ आहे. पाणी पडायला लागतं, विकार, हे सगळे विकार आहेत ना. ते आभाळ आहे. अनेक विकार मनामध्ये येतात, तेव्हा मनाचं आभाळ भरून येतं. आणि जेव्हा मनामध्ये विकार नसतात, वासना नसते, वृत्ती नसते, निर्वासन, निर्वृत्ती, तेव्हा ते उदास असतं. उदास म्हणजे चेहरा टाकून बसणे नव्हे, चेहरा पाडून बसणे म्हणजे उदास नव्हे. उदास, आशेच्या पलीकडे, अपेक्षेच्या पलीकडे, आसक्तीच्या पलीकडे. कुठेही काय, कसली अपेक्षा नाही, कसली आसक्ती नाही, कशात लिप्तता नाही, कारण त्याच्यावर परिणामच होत नाही कशाचा. एक जिन्सी गगन उदास, जेथे नाही दृश्य भास. त्या ठिकाणी कसलं दृश्य आणि कसला भास आहे?
तिथं काहीच दिसत नाही आणि कसलाही भास नाही. भासे विन निराभास परब्रह्म जाणावे श्रीराम. संत साधू महानुभावा देवदानव मानवा ब्रह्म सकळासी विसावा विश्रांती ठाव श्रीराम. समर्थ म्हणताय सगळ्या साधू संतांना, सगळ्या महानुभावांना, सगळ्या साधकांसाठी, साधनेच्या मार्गावरून जाणाऱ्या सिद्धांसाठी ब्रह्म काय आहे? परब्रह्म हे विश्रांती ठिकाण आहे. कारण तिथं अशी विश्रांती मिळते की ती त्याला चिरविश्रांती म्हणता येईल का? नाही, त्याच्याही पलीकडची विश्रांती आहे. जन्म मृत्यूचा ठाव नाहीये त्या ठिकाणी. पुन्हा येणं पुन्हा जाणं असं नाही. पण समर्थ म्हणतायत की हे परब्रह्म संत साधू महानुभाव या सगळ्यांना त्याची प्रचिती येते. कोणेकडे शेवटा जावे, कोणेकडे काय पहावे, असंभाव्य ते नेमावे, काय म्हणोनी श्रीराम. स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे, काही एका सारिखे नव्हे, ज्ञानदृष्टी विन नव्हे, समाधान श्रीराम. ते आत्मज्ञान. नाही ज्ञानेन पवित्रम इदम. या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र काहीही नाही. ते ज्ञान कोणतं ज्ञान आहे? बहुधा ज्ञान नव्हे. भौतिकशास्त्राचं, जीवशास्त्राचं, अश्वपरीक्षा, शस्त्रपरीक्षा, मनाची परीक्षा, ही परीक्षा म्हणजे ते ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण, यास म्हणावे ज्ञान. माझं खरं स्वरूप काय ते मला समजलं पाहिजे. ते ज्ञान. ते स्थूळ नाहीये, सूक्ष्म नाहीये, ते कशासारखंच नाहीये. म्हणून त्याला उपमा देता येत नाही. पण उपमा जरी देता येत नसली तरी त्याला अनुभवता येतं आणि ते अनुभवण्यासाठी ज्ञानदृष्टी आवश्यक आहे. पिंड ब्रह्मांड निरास मग ते ब्रह्म निराभास, येथून तेथवरी अवकाश भकास रूप श्रीराम. समर्थ म्हणतात पिंड ब्रह्मांड निरास. तत्व झाडा, तत्व विवंचना. हे म्हणजे मी नव्हे, हे म्हणजे मी नव्हे, हे म्हणजे मी नव्हे, हा व्यतिरेक. आणि असं म्हणजे ब्रह्म नाहीये. ब्रह्म असं नाहीये, अशासारखं ब्रह्म नाहीये, अशासारखं ब्रह्म नाहीये. ही सगळी उभारणी जी आहे त्यालाच अन्वय असं म्हणलेलं आहे. पण ह्या सगळ्या संकल्पना आहेत त्याला समजून घेण्यासाठी आपण गणित करतो. आणि गणित जेव्हा आपण एक ठराविक वेळी आपण एखादी फिगर घेतो, त्यामध्ये त्याला आपण काहीतरी क्ष नाव देतो, यक्स नाव देतो आणि तो सगळी गुणाकार सगळं गणित करतो आणि सिद्धांतावर येतो की त्याची यक्स जे धरलं होतं त्याची किंमत काय, एक्स इज इक्वल टू सो अँड सो. तसं तत्वांचा झाडा करताना, तत्व निराश करताना हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही, मग मी आहे काय ते आपल्याला सगळं समर्थ रामदासांनी आपल्याकडनं करून घेतले, आपल्याला समजावून सांगितलंय. ब्रह्मव्यापक हे तो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे, व्यापे वीण कोण्या प्रकारे, व्यापक म्हणावे श्रीराम. ब्रह्मासी शब्दची लागेना, कल्पना कल्पू शकेना, कल्पनेती निरंजना, विवेके ओळखावे श्रीराम. याला ओळखण्यासाठी सारासार विवेक, आत्मानात्म विवेक आणि नित्यानित्य विवेक आणि विवेक प्रलय याशिवाय त्याची प्रचिती येणार नाही. ब्रह्मव्यापक हे तो खरे, हे खरंय. पण कशाच्या ह्याच्यावर म्हणायचं की तो व्यापक आहे? कुणी म्हणेल की बाबा हा माणूस यांच्यापेक्षा काळा आहे. यांच्यापेक्षा म्हणजे कुणापेक्षा? म्हणजे काहीतरी आहे तिथं. ब्रह्मव्यापक हे तो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे, व्यापे वीण कोण्या प्रकारे, व्यापक म्हणावे श्रीराम. काहीतरी त्याला उपमा द्यावी लागते, काहीतरी दाखवावं लागतं. दोरी करिता भुजंग, वाता करिता चांग, मृगजळ वाहे.
दोरी आहे म्हणून भुजंग दिसतोय, म्हणून साप दिसतोय. सर्परज्जू दृष्टांत आपण पाहिलेला आहे. अनेक संतांनी याला धरलेलं आहे. किंवा गरम वायू आहे म्हणून आपल्याला तिथं मृगजळ दिसतं. काहीतरी आहे. व्यापक केव्हा म्हणावं? काहीतरी अव्यापक आहे, अव्याप्त असं आहे म्हणून हे व्यापक आहे. भक्त आहे म्हणून भगवंत आहे. ब्रह्मासी शब्दची लागेना, कल्पना कल्पू शकेना, कल्पनेती निरंजना, विवेके ओळखावे श्रीराम. कल्पनेच्या बाहेर आहे, त्याला विवेक दृष्टीने ओळखलं पाहिजे. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानी पावता उन्मन, सहजची होते श्रीराम. शुद्ध सार श्रवण हे सगळं जर मिळवायचं असेल त्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे श्रवण, की जे आम्ही मागच्या 4 महिन्यापासून करतो आहोत. श्रवण, मनन, निदिध्यास. मग समर्थ म्हणतात हे जर सगळं मन लावून केलं, विवेकाच्या आधारावर केलं तर आत्मसाक्षात्कार रोकडा मिळवून देतो मी. समर्थांचं वचन आहे, समर्थांनी दिलेला आत्मविश्वास आहे आपल्याला. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, त्याची प्रचिती घेता आली पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, तर ती प्रचिती बरोबर मिळते. विज्ञानी पावता उन्मन, सहजची होते श्रीराम. विज्ञान स्वरूप झाल्याने सहजच माणूस मनाच्या बाहेर जातो. मग तो माणूस राहतो का? म्हणून आत्मारामाला फळश्रुती नाहीये, दासबोधाला फळश्रुती आहे. आपल्याला फरक करता आला पाहिजे आत्माराम आणि दासबोध. आता उद्यापासून आत्माराम आहे, दासबोधाला फळश्रुती आहे. दासबोधाला करते पण नाहीये, पण आत्मारामाला करते पण आहे. शुद्ध सार श्रवण सगळ्यात एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे श्रवण. आणि शुद्ध प्रत्ययाचे मनन. मला प्रत्यय मिळाला पाहिजे, मला अनुभव मिळाला पाहिजे, मला प्रचिती मिळाली पाहिजे, याचं मनन केलं पाहिजे. आणि ते मिळावं म्हणून आपल्या आचरणात निदिध्यास तो आणता आला पाहिजे. विज्ञानी पावता उन्मन, सहजची होते. ज्ञानाचं विज्ञान होतं. आपण पाहिलंय अज्ञान, काहीच माहित नाही, विपरीत ज्ञान. अरे बहुतेक साप पडलाय रस्त्यात, त्यानंतर ज्ञान, अरे साप नाहीये, तिथं दोरी आहे. आणि आता यापासून मला कसलाही धोका नाहीये, पुन्हा कुणी घाबरू नये, मी ती दोरी उचलून एका बाजूला टाकणं हाताने घेऊन, हे विज्ञान आहे. आता भीती नाहीये, कुणाची भीती नाहीये. भीती कुणाची नाहीये, या दृश्य विश्वाची भीती नाहीये. आता त्याचे मला काही परिणाम होणार नाही, माझ्यावर त्याची बाधा पोचणार नाहीये. म्हणून ते विज्ञान आहे. विज्ञानी पावता उन्मन, सहजची होते. आता या पुढच्या ज्या ओव्या आहेत, या ओव्या समर्थ संप्रदायामध्ये याला काय म्हणू आपण, पसायदानासारख्या आहेत. या ओव्या ज्या दिवशी जे समाज संपला किंवा पारायण झालं किंवा दररोजचं जे काही वाचन असेल की तेव्हा समर्थ शिष्य किंवा साधक जे आहेत तर ते ह्या पुढच्या ओव्या म्हणतात. आणि हा उपसंहार आहे. सगळा दासबोध अभ्यास करून झाला, मनन करून झाला, श्रवण करून झाला. तो दासबोध आपल्याला समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. झाले साधनाचे फळ. मी साधना केली आहे, मी श्रवण मनन निदिध्यास केलाय.
झाले साधनाचे फळ. साधना पूर्ण झाली, पूर्णत्वाला आली. संसार झाला सफळ. संसार झाला सफळ. मानवी देह धारण केला, त्याचं सार्थक झालं. संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आता आज आपण संध्याकाळी 10 मिनिट एकांतात बसलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे की समर्थ जसं म्हणताय तसं हे निर्गुण ब्रह्म माझ्या अंतःकरणात बिंबलंय का? त्याला बिंबलेला शब्द एम्बॉसिंग आहे. वस्तू तुटेल फुटेल पण एम्बॉस केलेलं निघत नाही. बिंबले, प्रतिबिंबले नव्हे. ते जे मूळ आहे तेच मला मिळालं. बिंबाचं प्रतिबिंब पडत असतं. आजपर्यंत मी त्या ब्रह्माचं प्रतिबिंब होतो, पण आता साधनेला फळश्रुती मिळाली आहे. साधना पूर्णत्वास गेली आहे. झाले साधनाचे फळ. संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. हिशेब झाला मायेचा. आता काही देणं घेणं नाहीये मायेशी. हिशोब चुकता केलाय. काहीही देणं घेणं बाकी राहिली नाही. सर्व तत्वांचा विचार मी केलेला आहे आणि ते नाशिवंत आहेत म्हणून मी बाजूला टाकलेलं आहे. आता पुन्हा मी त्यात अडकणार नाहीये. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. आता मला साध्य झालंय. जे ध्येय मला प्राप्त करून घ्यायचं होतं त्याची मला प्रचिती आली आहे. आता आणि काही साधन करण्याचा विचार नाहीये. बहुशास्त्र धुंडाळीता वाडा आहे. आता बास एकच ग्रंथ. तुम्हाला PhD करायची आहे ना, मग एकच विषय असतो. एक विषय सुद्धा नसतो, त्यातलं एक तत्व असतंय. अनेक पुस्तकं नसतात. आता एकच ठाव आहे. स्वप्नी जय जय देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता न ये श्रीराम. स्वप्नी जय जय देखिले, ते ते जागृतीस उडाले. मी स्वप्नामध्ये होतो, एका भ्रमात होतो. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. आता मी जागृती अवस्थेत आहे. आता मला समजलंय की ते सगळं स्वप्नातलं सगळं खोटं होतं. सब झूठ था हो. सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये. आता त्याची प्राप्ती मला जी झालेली आहे ती मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. म्हणून सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ म्हणतात, माया झाली लज्जायमान. कशाच्या बळावर स्तवन करायचंय, कशाच्या बळावर सांगायचंय की मला निर्गुण परब्रह्माची प्राप्ती झालेली आहे. अनुर्वाच्य. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यय खुणेसी बाणावे. जन्ममुत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. एक बिग झिरो आलेला आहे आता. जन्ममुत्याच्या नावे शून्याकार. पुनरपि जननम पुनरपि मरणम. जननी जठरे शयनम. या चक्रातून माझी सोडवणूक झालेली आहे. भक्ताचेनी स्वाभिमाने. आता इथून कर्तृत्व कोण आहे हे पहा. कुणी केलाय हा ग्रंथ? भक्ताचेनी स्वाभिमाने. भक्ताच्या अभिमान घेऊन, भक्ताचं चांगुलपण व्हावं म्हणून, भक्ताची तळमळ म्हणून, भक्ताचा कळवळा म्हणून. भक्ताचेनी स्वाभिमाने. कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने. तो हा दासबोध श्रीराम. समर्थ रामदास स्वामी म्हणतायत. कुणाला म्हणतायत? रामाला म्हणतायत. आम्ही समर्थ रामदास, आम्ही संत रामदासांना समर्थ म्हणतो, पण संत रामदास कुणाला म्हणतात? समर्थ प्रभू श्रीरामाला समर्थ म्हणतात. भक्ताचेनी स्वाभिमाने. कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने. तो हा दासबोध श्रीराम. कुणी लिहिलाय दासबोध? कुणी सांगितलाय दासबोध? कुणासाठी सांगितलाय हे या एका ओवीवरून आपल्या लक्षात येईल. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. श्रवण करा, शोध घ्या. विवर्ता विशेषा विशेष कळव लागे. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. जो मनन करील त्याला अत्यंत समाधान देणारा हा ग्रंथ आहे.
विशेष त्याला परमार्थ प्राप्ती होईल. 20 दशक 200 समास. साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. म्हणून दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचं घोष वाक्य हे विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. आणि पत्रद्वारा दासबोध अभ्यासचं उपक्रमाचं घोष वाक्य क्रिया करून करवावी, आपण करावी आणि इतरांना करवावी. म्हणून आम्ही दरवर्षी पदाला काही 2 माणसं 4 माणसं 5 माणसं 10 माणसं बसवली पाहिजेत. क्रिया करून आपण करायची आणि करवावी, इतरांकडून करवावी, करून घ्यावी. मग आता क्रिया झाली आहे, आता विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. 20 दशक 200 समास. साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. समर्थ म्हणतात की या ठिकाणी श्रवणाचे ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. आता केवळ स्तवन नव्हे का, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा. सांगणं वागणीचे काम नव्हे, बोलाचाच भातन बोलाची कडी नव्हे. समर्थ म्हणताय की या ठिकाणी प्रत्यय घेता येईल, प्रचिती घेता येईल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रचिती मिळत असते, त्याचा अनुभव येत असतो. आपली दृष्टी तशी नाहीये. देहे तो 5 भूतांचा, कर्ता आत्मा ते तिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. काय अत्यंत विनम्रपणा घेतलाय समर्थ रामदासांनी. कवित्व प्रकार मनुष्याचा. अरे या यकश्ची देहाचा भरवसा नाहीये आणि त्याच्याकडनं कवित्व झालंय असं म्हणणं किती चुकीचं आहे. देह तो 5 भूतांचा, देह तव 5 भूतांचा. हा देह पण तो कुणाच्या 5 भूतांचा आहे, त्याच्या 5 भूतांचा आहे. कुणी 5 भूत निर्माण केले त्यांनी, कुणी त्रिगुण निर्माण केले त्यांनी तर सगळं उभा केलंय हे. मग त्याचं मुद्दल त्यांनी मला दिलेलं आहे, त्या मुद्दलाचा मी अभिमान बाळगायचा का. देह तव 5 भूतांचा. देह मला मिळाला आहे, पण 5 हे पंचमहाभूत आणि त्रिगुण हे तू तयार केलेलेस रामा. देह तो 5 भूतांचा, कर्ता आत्मा ते तिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुणी श्रीराम. कशासाठी हे कर्तृत्व घ्यायचं. मी करता ऐसे म्हणशी, तेने तू कष्टी होशी. राम करता म्हणता पावशी, यश कीर्ती आणि प्रताप. हे सगळं करते पण संत रामदास स्वामींनी आपल्या रामाला दिलेलं आहे. आपल्याकडे काही सुद्धा घेतलेलं नाहीये. एवढा मोठा अलौकिक ग्रंथ लिहिला, एवढं अद्भुत ज्ञानाची खाण आमच्यासाठी दिली, आणि संत रामदास म्हणतात कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरून प्रश्न विचारला आपल्याला. सकळे करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. अरे काय काय म्हणताय समर्थ, कसला खोटेपणा. असं खोटं बोलण्याला काही अर्थ आहे का, याला काही किंमत आहे का. सकळ करणे जगदीशाचे, आहे ती तुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. असं म्हणायचं. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही, तैसी नसे श्रीराम. हे सगळं बोलणं आहे का, बोलण्यासाठी शिकलात का आपण. हे केवळ बोलण्यासाठी नाहीये, ही प्रचिती घेण्यासाठी आहे. समर्थ म्हणतायत सकळ करणे जगदीशाचे. अरे हे सगळं त्यांनी केलेलं आहे ना. देवा वेगळे कोणी नाही, त्याच्याशिवाय तर पान सुद्धा हलत नाही झाडाचं. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, सगळेच म्हणतात, परंतु त्यांची निष्ठा काही, तैसी नसे श्रीराम. आणि ज्यांची निष्ठा असते त्यांना बरोबर प्रचिती मिळते.
असाध्य आजार आहे, किती भयानक आहे, किती मानसिक दौर्बल्य निर्माण होत आहे. आपल्या कित्येक व्यासपीठावरच्या सभासदांना या माध्यमातून जावं लागलं, या फेजमधून जावं लागलं. पण धैर्य तुटलं का? धैर्य गळालं का? धीरोदात्तपणे उभे राहिले. कुठून दिलं मिळ, कुणी दिलं हे बळ? लोक नैराश्यग्रस्त झालेले आहेत, आत्महत्या करून घेत आहेत. आम्ही आमचा संसार सांभाळला आणि इतरांचे संसार सांभाळले. मनाची उभारी नाही तुटू दिली. कुणी केलं हे? कुणी दिलं अचाट सामर्थ्य? हे सगळं समर्थांनी दिलंय. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. समर्थ म्हणतात हे खोटं बोलायला काय अर्थ आहे का? कवित्वाची काय मानुषाचे, सगळं भगवंताचं आहे. आणि कवित्व म्हणजे मी केलं का? ऐशा अप्रमाण बोलण्याचे, खोटं बोलण्याचं काय घ्या, असं समर्थ सांगतायत. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. तत्व समुदाय उडाला, ही सगळी 82 तत्व उडालेली आहेत. सगळं माझा अभ्यास झाला आणि समर्थ म्हणतायत सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, काही राहिलं नाही. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे, काहीच राहिलं नाही. जे माझे अवयव आहेत, जे माझे हात पाय डोळे आहेत, ते सगळे मी 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 म्हणत होतो. पण ते म्हणजे मी नाहीये त्याची मला प्रचिती आली. माझा ॲक्सिडेंट झाला, माझा हात कापून टाकावा लागला, त्या हाताला नाही वाटलं की अरे यांनी मला सांभाळलंय ना, यांनी आत्तापर्यंत मला माझा हात माझा हात माझा हात म्हणलेलं आहे, मग आपण याला डिटॅच होऊ नये असा हाताने विचार केला का? आणि आपण मात्र त्याला उराशी कवटाळत राहिलो. अशा किती व्यक्ती आहेत, किती वस्तू आहेत. अजूनही आमची आसक्ती, आमची लिप्तता सुटत नाहीये. पण समर्थांनी आम्हाला योग्य दिशा दाखवली आहे. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. समर्थ म्हणतायत ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. विनाकारण भ्रमामध्ये मायाजाळामध्ये पडू नका. जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले, त्या परब्रह्म तत्वाने, त्या माझ्या रामाने अनुक्रमे ओळीने केलेलं आहे. त्याच्या अधिष्ठानावर झालेलं आहे, त्याच्या केवळ स्फुरणावर झालेलं आहे. म्हणून या विमळ ब्रह्म निरूपणाची सांगता समर्थ रामदासांनी या ठिकाणी, या दासबोध ग्रंथाची सांगता या विमळ ब्रह्म निरूपण या समासाच्या माध्यमातून केली आहे. आपल्याला हा ग्रंथ आपण एवढा तन मन धन लावून अत्यंत वेळ देऊन आपण ऐकलेला आहे. पुन्हा आपली पहिली ओवी आपण या ग्रंथाची घेऊ, कारण तो सोपस्कार आहे, ती पद्धत आहे. दशक पहिला, समास पहिला, ग्रंथारंभ लक्षण. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम. मी सुरुवातीला आपल्या सगळ्या साधकांची नावं वाचली, त्यामध्ये 3 नावं राहून गेली होती. त्या सगळ्यांची यादी मी बसून अल्फाबेटिकल ऑर्डरने केली होती. त्यामध्ये एक आहेत सौ मार्कंडे, त्यानंतर दुसरे आहेत गीता जोशी आणि तिसऱ्या निलिमा उरेकर. या सगळ्यांसोबत असंख्य जणांनी या ठिकाणी आपला वेळ दिला. आपल्या सगळ्यांच्यामुळे मला अभ्यास करण्यासाठी एक वेगळी दृष्टी मला मिळाली. आणि आत्ता आपण पाहिलं की या ग्रंथराज दासबोधाचा बोध आपल्याला तो म्हणायचा आहे. आणि सुरुवातीला मी जसं म्हणालो तसं धेनुदास डोळे या कवींनी मला दासबोधीच लाभेल बोध,
हे काव्य 8 कडव्यांचं लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला 8 कडवे म्हणायचे आहेत. तुमच्या समोर या स्क्रीनवर तुम्ही जर तो स्क्रीन खाली खेचला तर तुम्हाला त्या ओवी वाचता येतील, किंवा ज्यांच्याकडं मी सुरुवातीला दाखवलं त्याप्रमाणे हे जीवनसुधा किंवा आपण घडीमध्ये जे पुस्तक वापरतो त्या पुस्तकामध्ये सुद्धा हे काव्य दिलेलं आहे. आता असं आहे की हे 4 कडव्यांचं काव्य आहे. याची फळश्रुती म्हणून आपल्याला मला दासबोधीच लाभेल बोध हे जे वाक्य आहे, जे शेवटचं चरण आहे, ते आपल्याला 2 वेळा म्हणायचं आहे आणि आपण त्याची सुरुवात करूया. कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, कुणा भीक मागू असे मी अडानी, ठसे ना मनाला कुणाचा प्रबोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कुठे तीर्थक्षेत्रादि दुंडीत जाऊ, कसे योग अभ्यास सेवूनि राहू, कसे आवरू शत्रु हे काम क्रोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, पुरे ते वडीना कशाचीच वाण, असे मानसी लागला हाची बोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कशी शुद्ध उपासना शुद्ध ज्ञान, कसे दिव्य वैराग्य सांगेल कोण, कसा इंद्रियांचा करावा निरोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कसे ध्यान साधू समाधीत राहू, गिरी कंदरी काय जाऊनि पाहू, किती केदवा दुंडू शास्त्रे अगाध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. नसे शास्त्र विद्या कला ज्ञान काही, बुडालो सदा मी संस्कृतीच्या प्रवाही, जरी अज्ञ मी बद्ध होईन सिद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्था असे मी जरी पाप खाणी, अति आदरे ऐकितो ग्रंथवाणी, जळे पाप राशी मिळे ज्ञान शुद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध.
जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, हे काव्य अत्यंत अर्थपूर्ण आहे. धेनुदास डोळे ज्यांनी हे काव्य रचलं त्यांचे अनंत उपकार आहेत. सगळ्या ग्रंथराज दासबोधाचं त्यांनी सार काढून या 8 कडव्यांमध्ये आपल्या सगळ्यांना दिलेले आहे. आपण सगळे समर्थ रामदासांच्या कृपेला पात्र आहोत. त्यांची कृपा आपल्यावर अविरत व्हावी आणि याची जन्मी याची देही आपण जसं या ठिकाणी म्हणलंय, जरी अज्ञ मी बद्ध होईन सिद्ध, ही तळमळ आपली समर्थांपर्यंत पोचलेली आहे. आपण उद्यापासून या ठिकाणी आत्माराम हा विषय घेऊया. आपल्याला माहिती आहे की आत्माराम हा वरच्या पातळीवरचा ग्रंथ आहे. केवळ 5 समास असलेला 183 ओव्या असलेला हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ समर्थ रामदासांनी, खरं तर फरक या दोघांमधला आपल्याला लक्षात आला पाहिजे. समर्थ रामदासांनी टाकळीच्या वास्तव्यामध्ये दासबोध लिहिला, ज्याला आपण 21 समासी जुना दासबोध असं म्हणतो. तो दासबोध समर्थांनी लिहिला आणि त्यानंतर उद्धवाला समोर ठेवून समर्थ रामदासांनी आत्माराम या ग्रंथाची सिद्धता केली आणि मनाचे श्लोक हे चाफळला लिहिले. त्याला मनोपनिषद असं नाव दिलेलं आहे. हे 3 ग्रंथ आहेत समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी. सज्जनो, दासबोध हा ग्रंथ प्रापंचिक, बद्ध, सामान्य माणसं, राजकारणी नेतृत्व, सामाजिक क्षेत्रातले नेते, लेखक, साधक, सिद्ध, ज्ञानी, अनेक विषय, अनेक श्रोते समोर ठेवून समर्थ रामदासांनी सांगितला. ग्रंथ करता नाहीये दासबोधाला, तो दाशरथी राम आहे आणि या ग्रंथाला फळश्रुती आहे की मला ते परब्रह्म जे आहे, स्वरूप स्थिती, ती मला मिळाली पाहिजे आणि ती मिळाली आहे. असं शेवटच्या आपण झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, यामध्ये आपण ते म्हणून दाखवलंय. आत्माराम हा ग्रंथ केवळ साधकांसाठी आहे. आता आपण ज्ञानी नाही, आपण सिद्ध नाही, पण साधक तर जरूर आहोत. मग अशा साधकांसाठी समर्थ रामदासांनी पुढचा थोडा वरच्या पातळीवरचा ग्रंथ लिहिलेला आहे. अगोदर बेस तयार करून घेतला आणि त्यानंतर मग समर्थांनी आत्माराम आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. आत्मारामाला करताय इतिश्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, किंवा इतिश्री आत्माराम रामदासी विश्रामधाम. रामदास हा त्याचा करताय, कर्तृत्व रामदासांकडे त्याचं. पण या ग्रंथाला फळश्रुती नाहीये. का नाहीये फळश्रुती? ती जी फळश्रुती आहे ती कोण कुणाला सांगणार? त्या ग्रंथाचा अभ्यास आपण उद्यापासून करूया. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांची मी नावं घेऊन झालेली आहेत आणि त्या सगळ्यांच्या चरणी माझा नमस्कार आहे. आपण सगळ्यांनी मला वेळोवेळी उत्तेजन दिलं. काही चुकत होतं तर त्यामध्ये दुरुस्त्या केल्या. मला एक वेगळी चेतना दिली, मला एक बळ दिलं, एक वेगळी दृष्टी दिली की दासबोध ग्रंथाचा अभ्यास मी या दृष्टीने केला पाहिजे. आणि हे सगळं जे घडवून आणलं ते समर्थांच्या कृपेने, प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने, आपले आदरणीय प्रवीणजी शास्त्री, त्यांची कृतज्ञता मानणं हे चुकीचं होईल. त्यामुळे कारण काही श्रीफळ हातात घेऊन निघायचं नाही, काही नाहीये. उद्यापासून आपल्याला आत्माराम ग्रंथाचं विवेचन करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि कृतज्ञता मांडणं, त्यांचे आभार मांडणं हे औपचारिकता होईल. आपण सगळे संत समागम व्यासपीठावरील या दुपारच्या श्रवण साधनेसाठी ज्या अनेक मी काही आकडा नाही काढलेला, परंतु मी सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. आमचे मित्रवर्य जे माझ्यासोबत वेटरनरी कॉलेजला होते, तेही मध्यंतरी
गॅप होता, परंतु आत्ता या शेवटचा दिस गोड व्हावा जसं म्हणतात, शेवट गोड तर सगळंच गोड, त्याप्रमाणे ते पण आत्ता डॉक्टर शेषराव कटारे पण या ठिकाणी आलेले आहेत आणि सुनीता बिवलकर आहेत. या सगळ्यांची मी नावं सुरुवातीला तिसरी ओळ झाली की कारण त्यामध्ये ओवीच तशी आली आहे, लोक बसून उठून गेले, म्हणून मी या सगळ्यांची नावं आपल्या सगळ्यांचं स्मरण व्हावं या हेतूनं मी केली. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो, झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.